मुक्ताई आली. अगं पण प्लॅस्टर काढून टाकलंय तिनं. तुम्ही वाचू शकाल? वाजवू शकेल. ठीक आहे. आपली आजची स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर यांच्या हाताला इजा झालेली असून सुद्धा त्यांनी हा निर्धार केलाय की त्यांचं वादन त्या करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आपली स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर हिचं स्वागत करूया. मुक्ता, तुझं अभिनंदन आणि तुला या राऊंडसाठी शुभेच्छा. पण तत्पूर्वी आज आपल्यात उपस्थित असलेले परीक्षक डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांना मी विचारू इच्छितो की संबळ या वाद्याविषयी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ ही घालण्याची परंपरा सर्वदूर आहे. यामध्ये 2 परंपरा आहेत, एक कदमराई गोंधळी आणि दुसरे रेणुराई गोंधळी. संबळ हे जे वाद्य आहे हे संबळ वाद्य गोंधळामध्ये प्रामुख्याने वाजवले जातात. उजव्या हातामध्ये जी स्टिक असते त्यांच्या, ज्याला आपण काठी म्हणतो, त्याला कुडपण म्हणतात, आणि दुसरी एक काठी असते ती चाटीवरती वाजत असतात. धूम आणि चाटी या 2 घरांवरती हा संबळ आघात करत असतो. संबळ हे रणवाद्य आहे खऱ्या अर्थाने. जेव्हा देवीचा गोंधळ घातला जातो तेव्हा हे संबळ वाजवले जातात. प्रामुख्याने संबळाचे असे काही बोल नाहीये. लोककलावंतांनी ते बोल आपणहून विस्तृत केलेले, ते विकसित केलेले आहेत. याचा जर कधी आपण ग्रामीण जीवनाशी जर तादात्म्य साधलं तर याचे खऱ्या अर्थाने बोल आहेत, जऱ्या जांगड चीर काकड झनांगड झनांगड झनांगड. अशा पद्धतीचा हे जे झनांगड आहे हे 9 ग्रहाचं हे जे अपत्य आहे संबळ, हे परशुरामापासून सुरू झालेलं आहे. आणि ते कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, माता जगदंबा, लक्ष्मी, रेणुका आणि सप्तशृंगी या 3.5 शक्तिपीठामध्ये संबळ हे वाद्य महाराष्ट्रात वाजवले जाते. वाह, जोरदार टाळ्या. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता.
पोरी. तो बाप तुझ्या जिद्दीला सलाम करतो. खरंच आई राजा, तुझ्या आभार कसे मानू मी. या काय लेकरू माझ्या झोळीत टाकलेस तू. खरंच खरंच पोरी, लढाई म्हणजे काय असतंय हे दाखवून दिलंस तू पोरी. तुझ्या बंद डोळ्याच्या आत होणाऱ्या सगळ्या कळा आम्हाला सगळ्यांना कळत होत्या, दिसत होत्या. किती त्रास होत असेल तुला, पण तू थांबले नाहीस पोरी. खरंच सलाम सलाम. खरंच मुक्ता हात दुखतोय ना? मी तेल लावून देते. जावई बापू, कुठं गरम पाणी मिळेल का? म्हणजे मीठ टाकून शेकून घेतले असते हात. हो हो मिळेल मिळेल, मी बघतो. अंकाच्या तू चल माझ्यासोबत. आलोच. अगं मी काय करू, मला पण सांग ना काहीतरी. हो तुम्ही काही करू नका, फक्त ती समोर थांबा. तुम्हाला नुसतं बघूनच तिचं निम्म दुखणं पळून जाईल बघा. तुम्ही इथे बसलाय, मी घेऊन जाते ते तुमची प्लेट तिकडे खोलीत. बरं मग ठेवते, नंतर जेवते. अरे ठेव, बस. वैजयंती, किती मेहनत केली ग मुक्ताने. रोजची आग, रोजचा फोपाटा, समद अंगावर झेलत स्वतःची कला जित्ती ठेवली बघ पठ्ठीनं. पण नशीब बघ, नेमकं स्पर्धेच्या वेळेला तिच्यावर ही येळ आली. वैजयंती, स्पर्धा सुरू झाली असेल ना? तिला वाजवता आलं असेल का ग? खरं सांगू का सासूबाई, तिचा हात एवढा जर दुखत असेल ना तर तिने नको वाजवायला, घ्यावी ना माघार. मी आत्ता जोर करून वाजवेल आणि हात जायबंदी झाला म्हणजे आयुष्यभराचं दुखणं होऊन बसेल ते. नाही 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 नाही, चुकतेस तू. तिच्यासाठी आयुष्यभराचं दुखणं काय असेल तुला ठाव आहे? आपल्या तरासाचा विचार करून आपल्याला वाजवता आलं नाही हे असेल. तो मला नाही वाटत की अशी माघार घेईल म्हणून. मला पण तेच वाटतंय. इतका त्रास सहन केला त्या मुलीने की आता तिला त्रास होतोय. विचार करण्याची सुद्धा भीती वाटते मला. मला विचार सुद्धा नकोय तो. काय नाही होणार तिला. अगं सच्च्या कलाकारासाठी तो रंगमंच लई महत्वाचा आहे. एकदा का रंगमंचावर उभं राहिलं की नुसतं अंगात संचारतंय. मग आपल्या समद्या रसाचा, यज्ञांचा कसला बी विचार डोसक्यात येत नाही. समद व्यवस्थित होईल. देवी आई, लक्ष असू दे बाई तिच्याकडे. बळ दे तिला. बर, तुम्ही जेवून घ्या तर तुम्हाला बळ येईल. तू जेवणार नाहीस? आम्ही जेवते. घ्या. काय बाई तुझं? राहू देते. कामार्ध राहील. राहू दे, काही होत नाही. आशा करण्यात तर काय करते काम ती. भव्य पारंपरिक तालवाद्य स्पर्धा महाअंतिम सोहळा 2023 ची ही पहिली फेरी इथे संपन्न झाली. या पहिल्या फेरीमध्ये 6 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि आता पुढच्या फेरीमध्ये यातले 4 स्पर्धक निवडले गेले आणि या स्पर्धकांची नावं घोषित करतील आपले आजचे मान्यवर परीक्षक. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या स्पर्धकांची नावं जाहीर करावी. खरं सांगायचं तर हा तुमचा परफॉर्मन्स, हे तुमचं सादरीकरण पाहून मी खरंच भारावलो आणि सांगायचं तर यातल्या अनेकांना मी ओळखतो देखील. आणि आज या व्यासपीठावर तुम्ही तुमची कला सादर करताय. खरं तर बोलायला गेलं तर लोककलाकार, लोकसंगीतकार हा उपेक्षितच राहिलाय. म्हणजे प्रसिद्धीपासून आणि पैशापासून. आज तुम्ही इथे आलात, तुमची कला सादर केली. मला वाटतं या रंगमंचाने तुम्हाला खूप भरभरून दिलंय आणि तुमची ही कला सर्व दूर म्हणजे सगळं जग पाहणार आहे मला असं वाटतं. पण थोडी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कलाकार मंडळी, इथे आलेले प्रत्येक कलाकार काही ना काही बक्षीस रूपी रक्कम घेऊन जाणार. पण नियमाप्रमाणे 6 पैकी 4 पुढे जाणार आहेत आणि 2 स्पर्धक बाद होणार आहेत.
पुढच्या राऊंड मध्ये जाणारा स्पर्धक आहे आर्यन पाटील ढोलकी आणि दुसरं नाव आहे श्याम सुंदर धर्माधिकारी तबला. तर पुढचं नाव आहे ओमकार पाटील हलगी. वा 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 वा, हे स्वतःच डोलायला लागले हलगीवाले. वा वा वा, अभिनंदन तुमचं आणि जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हा, पुढचं नाव घेण्या अगोदर मी काही सांगू इच्छितो. ही स्पर्धा आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम खेड्यापाड्यातून अनेक अडचणींचा सामना करत इथपर्यंत कलावंत या फायनल राऊंड पर्यंत पोहोचलेले. तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, तुम्ही आजारी असा, तुम्ही जखमी असा, हे या स्पर्धेमध्ये काही मायने ठेवत नाही. म्हणजे तुम्ही जर जखमी असाल आणि तुम्हाला जर सहानुभूती आमच्याकडून मिळत असेल तर हे कदापि शक्य होणार नाही. तेव्हा या स्पर्धेचा निकाल तुमच्या हातामध्ये पडल्यानंतरच कळेल की याचा विजेता कोण आहे. अण्णा, याचा अर्थ काय आता? बस काही बोल नकोस आता. काय व्हायचं ते होईल. हा, असं असून सुद्धा तुम्ही जर दुसऱ्यापेक्षा सरस असाल तर निश्चितच तुमची दखल घेतली जाईल. चौथं आणि शेवटचं नाव आहे मुक्ता शिंदे नगरकर संबळ. अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारा हा सगळा सोहळा आपण पाहतोय आणि या स्पर्धेची चुरस आता वाढत चालली आहे. हे सगळे स्पर्धक अप्रतिम अशी त्यांची कला इथे सादर करताय. यानंतर पुढची फेरी सुरू होणार आहे, आव्हानात्मक फेरी, ज्या फेरीमध्ये हे सगळे स्पर्धकच एकमेकांना आव्हान देणार. बाई, किती गुणाची आहे माहिले. तू एकट्याचीच आहे का? माही नाही का? मायापेक्षा तुमचीच जास्त येते. माया वाटेला कधीतरी येते, नाहीतर सारखं आपला अण्णा 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 अण्णा. ताई, अगं तू नाव येऊस तर मला तर टेन्शनच आलं होतं. हा, मला पण. हो, पण आता मला काय वाटतंय, आपण आता पुढच्या राऊंडवर लक्ष केंद्रित करायला हवं. मला त्याच टेन्शन आलंय. जुगलबंदीचा सराव त्यांनी भाऊ काकांसोबत केलाय, पण हे सवाल जवाब काय असतंय मला नाही ठाऊक. काय करूया आता? अण्णा, तुम्ही कधी केलाय का? ऐक पोरी, मी पण नाही कधी केलंय. आता काय करायचं? एकमेव भाऊ काकाच होते ज्यांना हे सगळं माहित होतं, पण तिकडं नाहीये. मी आलोय. अनबिलिव्हेबल भाऊ. आला जीवा जीवा. या बस. अगं बस 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 बस. भाऊ काका, बरं झालं तुम्ही आलात. मी पुढच्या फेरीला गेले. वा 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 वा, अरे मस्त, एकदम अभिनंदन. भाऊ काका नको. अरे हो, पण तुझा हात असा मग काय? आओ, लई त्रास होत होता तिला, पण तरी पण वाजवलं तिनं. मला माहित होतं काहीही झालं तरी ही पोरगी अजिबात माघार घेणार नाही म्हणजे नाही. पण भाऊ काका, आता पुढची फेरी आहे ना, त्यात सवाल जवाब आहे. ते काय असतं, कसं करायचं हे काय मला नीट ठाऊक नाही. असं ते काही हरकत नाही, मला माहितीये ना हे सगळं. तू कशाला काळजी करते, मी आहे ना. तुम्हाला माहित आहे? काय असतं सांगा ना. अगं अगदी सोपं आहे.
हे बघ आता थांब, मी जरा तबला घेऊन तिथे बसतो, तुला सांगतो. कळलं का? त्या पेटीच्या स्वरांना मी ह्या सुरांनी उत्तर दिलं. वय अगं पोरी, हे तर तुला चांगलंच जमल. वय अजून ऐक जरा, आता हे पुढचं सांगतो. निसदरेना आलं लक्षात? आता त्याला उत्तर कसं द्यायचं ते ऐक. अरे इथं तर भक्ती बसली होती ना, मग हा कधी येऊन बसला अचानक एकदम? नाही ती भक्ती उठली इथून म्हणून मी बसलो. दाजींनी माझ्या कानं सांगितलं की तिला उठायला सांग, मला हात चोळायचा आहे, मग मी त्या कानं सांगितलं. ए गजा गजा, मी काय म्हणतोय, आयला पण सांगू का, म्हणजे तुम्हाला खाऊ पण घालता येईल. हा स्पर्धकांसाठी सूचना, पुढच्या 5 मिनिटात अंतिम फेरी सुरू होणार आहे. सर्व स्पर्धकांनी तयार राहायचं.